महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळणार 1,500 रुपये. वर्षभरात खात्यात जमा होणार 18,000. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा होते. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. 1 जुलैपासून राज्यभरात ही योजना लागू झाली असून त्याचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची सेतू केंद्राबाहेर गर्दी जमत आहे. पण कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात? कोणत्या महिला अपात्र ठरतील? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ते पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणं आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, पती सोडून गेलेल्या आणि निराधार महिला याचा लाभ घेऊ शकतात. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांनाच पैसे मिळतील. अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, त्या कुटुंबातील महिलांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर अर्ज करणाऱ्या महिलेने यापूर्वी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असतील तेही अपात्र ठरतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असतील त्याही महिला अपात्र ठरतील. ज्यांच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहने असतील त्या महिला देखील या योजनेसाठी अपात्र ठरतील. कोणत्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि कोण नाही करू शकत याबद्दल आपण माहिती पाहिली. आता अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्ज कुठे करायचा याची माहिती घेऊ. तर लाडकी बहीण योजनेसाठी तुमचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, मूळ निवासी प्रमाणपत्र, जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र देऊ शकता. ज्या महिलेकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी चालेल. या व्यतिरिक्त बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ही कागदपत्रे लागतील. ग्रामीण भागातील महिला ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करू शकतात. शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी. याशिवाय तुम्ही सेतू सुविधा केंद्राद्वारे ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा आझाद मराठी.